श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी येती राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदोन ब्रह्मरंध्रात छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते ध्वा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त दुःखे करून आक्रंदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झाला शे. तेथेची बाळपण गेले आत्ता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्याशी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी श्री स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथम अध्याय मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवन आधार श्री स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेशे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा कळावया छळ आले 2 संन्यासी खल तेची व्रतच सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हार राजा बडेद्याशी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभाऱ्यांशी पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयांचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली हो कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य भूत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेशे. चिदंबर दीक्षिताचे व्रत वर्णिले दशमाध्यायांत ते एकता पुणित श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामीसुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलाशे. स्वामी निधीतला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो व्रताभिमान तो नसो सर्व विद्यासागर गौसो भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेंचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काळ घालुनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकार कथा समद सदा परिसोद भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभ भवन्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.